मम्मम टीव्ही. गोष्टीचं नाव आहे सुरवंट. सकाळी सकाळी पांढरं अंड फोडून बाहेर आल्यामुळे आपलं पिल्लू सुरवंट फार दमलं होतं आणि त्याला भूक पण खूप लागली होती. कढीपत्त्याच्या पानांच्या वासानी तर त्याची भूक फारच चाळवली आणि त्यांनी अधाशीपणे पानांचा फडशा पाडायला सुरुवात केली. 1, 2, 3, 4 किती पानं खाल्ली हे मोजायला सुद्धा त्याला वेळ नव्हता. मिने, आपल्या फ्लॉवरच्या शेतातून कोपऱ्यात कढीपत्त्याचं झाड आहे ना, त्याची 4-5 पानं आण ग पटकन. हा आवाज सुरवंटाच्या देखील कानावर पडला, पण खाण्याच्या नादात आपण लपावं हे त्याच्या ध्यानात देखील आलं नाही. लालचुटुक्क फ्रॉक घातलेली, 2 शेंड्या घातलेली मिनी धावत धावत आली. तेव्हा तिच्या पायांच्या दाण दाण आवाजाने मात्र सुरवंट दचकला. पण तोपर्यंत मिनी येऊन पोचली होती. मिनीने बरोबर आपला सुरू जिथे बसला होता तीच फांदी तोडली आणि हात जोर जोरात पुढे मागे हलवत ती घरी निघाली. सुरूला अगदी झोक्यावर बसल्यासारखं वाटत होतं, पण भीती पण वाटत होती. आपली पानावरची पकड निसटली तर काय. आणि अगदी तसंच झालं. मिनीने जोरात हात हलवला आणि सुरूचा पाय निसटून सुरू खाली पडला. भीतीने त्याने डोळेच मिटून घेतले. थोड्या वेळानं डोळे उघडले तर त्याला वर प्रचंड निळं निळं आकाश दिसलं. खाली बघितलं तर अरे च्या, ही काही पांढरी गादी आहे का काय असं वाटत होतं. जरा डोळे उंचावून त्याने इकडे तिकडे पाहिलं तेव्हा त्याला कळलं, अरे च्या, आपण तर फ्लॉवरवर पडलोय आणि आजूबाजूला सगळीकडे आहे फ्लॉवरचं शेत. नशीब वाचलो बुवा असा विचार करून त्याने थोडासा फ्लॉवर दातांनी कुरतडायला सुरुवात केली. तेवढ्यात त्याला दिसलं की एक शेतकरी दादा हातात मोठा बॉक्स घेऊन सगळे फ्लॉवर तोडायला येत होते. सुरू फारच घाबरला आणि फ्लॉवरच्या आतमध्ये जाऊन लपून बसला. त्या शेतकरी दादांनी सगळे फ्लॉवर तोडले आणि सुरू ज्याच्यात बसला होता तो पण फ्लॉवर तोडला आणि बॉक्समध्ये टाकला. सुरूला फ्लॉवरच्या आतून काहीच दिसत नव्हतं आणि आपण नक्की कुठे चाललोय ते पण कळत नव्हतं. थोड्या वेळाने जरा शांतता झाली. मग सुरू हळूच डोकं वर काढून फ्लॉवर मधून बाहेर आला. त्याला आजूबाजूला सगळा अंधार दिसला. हळूहळू आजूबाजूचं सगळं दिसायला लागलं. मग त्याला कळलं, आपण तर फ्लॉवरच्या बॉक्समध्ये आहे आणि आजूबाजूला अजून कितीतरी भाज्यांचे बॉक्स आहेत. कोबी, वांगी, दोडका, पडवळ, मेथी, पालक असे कितीतरी. हे सगळे बॉक्स होते एका ट्रकमध्ये. सुरूला कळलं, अरे आपण चाललो ट्रकमधून भाजी मंडईत. कोबी, मेथी, पालक अशा सगळ्या भाज्यांची पानं सुरूनी मनसोक्त खाल्ली आणि मग त्याला इतकी झोप यायला लागली की एका फ्लॉवरच्या आत जाऊन अंगाची मुटकुळी करून तो गाढ झोपी गेला. फ्लॉवर 30 रुपये गड्डा आहे, मटार 40 रुपये किलो आहे, भाजी घ्या, भाजी ताजी ताजी भाजी आहे, भाजी घ्या. अशा जोर जोरात आवाजांनी सुरूला जाग आली. त्यानं हळूच डोकं बाहेर काढलं. केवढी ती भाजी मंडई, केवढी लोक. सुरू फ्लॉवर मधून टकामका बघतच बसला. तेवढ्यात एक छोटा मुलगा त्याच्या आई बरोबर भाजी घ्यायला आला. सुरूनी पटकन आत डोकं घेतलं आणि लपून बसला. भाजीवाल्या काकांनी पण नेमकं सुरू लपून बसलेलाच फ्लॉवरचा गड्डा त्यांना दिला. झालं, पिशवीत बसून सुरू त्या मुलाच्या घरी आला. ए आई, मी तुला भाजी धुवून देऊ का, मटार सोलून देऊ का, बर मग मेथी तरी निवडून देऊ का, अशी त्या मुलाची आईच्या मागे भुण भुण चालू होती. बरं राजू, धुवून दे भाज्या, पण पाणी फार वाया घालवू नको बर का, असा त्याच्या आईचा आवाज फ्लॉवरच्या आत लपून बसलेल्या सुरूला ऐकू आला. झालं, त्या राजूने एक एक भाजी धुवायला सुरुवात केली. त्याने फ्लॉवर उचलला आणि नळाखाली धरला. सुरूला एकदम अंगावर धबधबा आल्यासारखं वाटलं.
गार गार पाणी त्याच्या नाकातोंडात गेलं. सुरू घाबरला आणि पटकन त्याने फ्लॉवर मधून तोंड बाहेर काढलं. ई! आई! असं जोरात ओरडून त्या मुलांनी हातातून फ्लॉवर खाली टाकून दिला आणि घाबरून आईकडे धावला. सुरू बिचारा कोलांट्या उड्या घेत घेत खाली पडला आणि घाबरून लपायला जागा शोधायला लागला. तेवढ्यात आई सुरूच्या जवळ आली. सुरू अजूनच भ्यायला. आई म्हणाली, अरे अळी नाहीये काही, हा तर सुरवंट. याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात माहितीये? कॉमन मॉर्मॉन. कॉमन मॉर्मॉन म्हणजे काय? राजूने विचारलं. आई म्हणली, तुला नंतर सांगते, आधी एक काडी आण बरं. आईने हळूच ती काडी सुरू जवळ धरली. सुरू पटकन काडीवर चढला. आई म्हणाली, राजू जा, या सुरवंटाला आपल्या बागेतल्या कडीपत्त्याच्या झाडावर सोडून ये, मग कळेल तुला गंमत. राजूने हलकत सुरूला झाडावर नेऊन सोडल्यावर तेव्हा सुरूला हुश्श झालं. आणि मग काय, सुरूने शांतपणाने कडीपत्त्याच्या पानावर ताव मारायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी राजू बागेत येऊन आईला म्हणाला, आई आई हे बघ, तो सुरवंट कडीपत्त्याच्या झाडावर पांघरून घेऊन झोपून गेलाय. आई म्हणाली, अरे पांघरून नाही ते, त्याला कोश म्हणतात. आता थोड्याच दिवसात त्या कोशातून एक गंमत येईल बर का. आणि मग थोड्याच दिवसांनी त्या कोशातून एक सुंदर काळ्या पांढऱ्या ठिपक्यांचं फुलपाखरू बाहेर आलं. राजू तर ते बघून नाचायलाच लागला. फुलपाखरू मस्त या फुलावरून त्या फुलावर उड्या मारत होतं. राजू आणि फुलपाखरू पूर्ण बागेत बागडत होते. आणि मग काही दिवसांनी त्या कॉमन मॉर्मॉनच्या फुलपाखरांनी कडीपत्त्याच्या झाडावर पानाच्या मागच्या बाजूला पुन्हा छोटी छोटी पांढरी अंडी घातली आणि त्यातलं एक पांढरं अंड फोडून एक पिल्लू सुरवंट बाहेर आला, अगदी आपल्या सुरूसारखा.